ब्रेकिंग न्यूज. नंदुरबारात तलवारींचा साठा जप्त. स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई. चिराग गल्ली परिसरात छापा. 24,000 रुपये किमतीच्या 7 धारदार तलवारी जप्त. नंदुरबार शहरातील चिराग गल्ली परिसरात बेकायदेशीररित्या धारदार तलवारी बाळगून ठेवल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत एकूण 7 लोखंडी धारदार तलवारी जप्त केल्या आहेत. या तलवारींची अंदाजे किंमत 24,000 रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दिनांक 7 ऑगस्ट 2026 रोजी रात्री सुमारे 7 वाजता ही कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने चिराग गल्ली परिसरातील संशयिताच्या घरावर छापा टाकला. छाप्यादरम्यान आरोपीच्या घराच्या छतावरील कबूतरखान्याच्या बाजूला पाण्याच्या टाकीच्या आडोशाला लपवून ठेवलेल्या 7 लोखंडी धारदार तलवारी पोलिसांच्या हाती लागल्या. पोलिसांनी सर्व तलवारी जप्त केल्या असून त्यांची अंदाजे किंमत 24,000 रुपये आहे. या प्रकरणी अदनान खान, सफदन खान पठाण यांच्याविरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 746/2026 भारतीय हत्यार कायदा कलम 425 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई. ही कारवाई पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विकास गुंजाळ, मुकेश पवार, पोलीस हवालदार दिनेश चिते, जितेंद्र पाडवी, सुनील एलवे, मुकेश तावे, मोहन ढमढेरे, चेतन साळवे, पोलीस शिपाई मनोज महाजन, विनोद पाटील, रामेश्वर चव्हाण, हेमंत बारी, कल्पेश मोरे, अभय राजपूत तसेच रोहिणी धनगर यांच्या पथकाने केली. सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24. काल पोलीस निरीक्षक श्री हेमंत पाटील यांना बातमी मिळाली होती. नंदुरबार शहरामध्ये चिराग गल्ली या ठिकाणी इसम नामे अदनान खान, सफदन खान पठाण हा त्यांचे घरामध्ये धारदार लोखंडी बनावटीच्या तलवारी गैरकायदा कब्जात बाळगून असल्याची बातमी मिळाल्याने त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर ठिकाणी जाऊन छापा टाकला असता आरोपिताच्या राहते घराच्या छतावर कबूतरखाना आहे, त्याच्या बाजूला पाण्याच्या टाकीच्या आडोशाला 24,000 रुपये किमतीच्या 7 लोखंडी धारदार तलवारी मिळून आलेल्या आहेत. आणि त्या अनुषंगाने आपले स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल 699 अभय राजपूत यांनी फिर्याद दिलेली आहे. आणि त्यानुसार नंदुरबार शहर पोलीस ठाण्याला गुन्हा रजिस्टर नंबर 746/2026 भारतीय हत्यार कायदा कलम 425 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपले YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.